महाकवी, महानाटककार, महा शेक्सपियर, महा चालू. तो म्हणतो प्रेम प्रेम म्हणजे काय असतं, ये तो बस नजर का धोका है. आता तुम्ही म्हणाल प्रेम हे तर हृदयात असतं, पण शेक्सपियर काय म्हणतो, प्रेम हे नजरेत असतं. कधी कोणाची नजर कोणावर पडेल आणि काय जादू येईल आणि प्रेम जन्माला येईल हे सांगता येत नाही. तसंच कधी कोणाच्या प्रेमाला कोणाची नजर लागेल हे सुद्धा सांगता येत नाही. असं आम्ही नाही म्हणत, असं तो म्हणतो. सगळ्या नाटककारांच्या बापांचा बाप शेक्सपियर त्याच्या मिडनाईट समर ड्रीम्स या नाटकामध्ये, म्हणजेच मधुरात्रीचं स्वप्न या नाटकामध्ये म्हणतो. आणि तो म्हणतो म्हणून आम्हीही म्हणतो. आता आपण बघूयात तर प्रेम प्रेम म्हणतात ते असतं तरी काय. डॉक्टर पुंडली, डॉक्टर पुंडली, डॉक्टर पुंडली, डॉक्टर पुंडली. काय झालं काय झालं. अहो वर्धे हरी विठ्ठल येत आहेत आता. हो. अरे क्लिनिक बंद करायची वेळ झाली हे स्पष्ट दिसत नाही का त्यांना. स्पष्ट दिसणारा माणूस डोळ्यांच्या दवाखान्यात येईल का. ते पण आहे. त्यावरून ज्या प्रकारे ते येत आहेत मला तरी काही वाटत नाहीये की ते पेशंट म्हणून येत आहेत. जाम खवळले. डॉक्टर पुंडली, आता या मुलीला काही अक्कल नाही, डोळ्यांचं नक्कीच नाही बरं का. अहो काय झालं काय झालं मला पहिल्यापासून सांगा. मी हरी विठ्ठल वर्धे, माझा जन्म पुण्याचा. मी 1947 आता आता काय झालं ते सांगा. बर, मी हरी विठ्ठल वर्धे, बिल्डर अँड डेव्हलपर. नवनीत माझी मुलगी तुमचीच विद्यार्थी आहे. हो बरोबर आहे, ओळखतो. तिचं लग्न करायचंय मला मंदार गर्दे सोबत. अच्छा, तोही तुमचाच विद्यार्थी. मंदार करते. अच्छा तो बिंडो होय. आता वरचा बदला रिकाम आहे, पण परिस्थिती मात्र चांगली आहे. तेच तर, गर्दे आय क्लास नावाचा त्यांचा मोठा बिझनेस आहे. त्याचा बाप त्याला पाली हिलला दुसरी शाखा उघडून देणार आहे. मस्त नट नटांना लेन्सेस विकून तुफान पैसा कमवणार आहे. म्हणून म्हटलंय आपल्या मुलीचं तिकडे जमवावं. बरोबर, एकदम राईट चॉईस. हो, जुहू सेंटर सुद्धा बुक केलाय. पैसे ऍडव्हान्स मध्ये भरले, नॉन रिफंडेबल. राईट राईट राईट. पण आता यात प्रॉब्लेम काय मग. देर इज अ प्रॉब्लेम डॉक्टर पुंडली, देर इज अ प्रॉब्लेम. काय. नवनीत म्हणते मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. का का. अगदी काय रे. ती म्हणते माझं त्याच्यावर प्रेम नाही. अच्छा अच्छा, म्हणजे तिचं दुसरं कोणावर तरी प्रेम असेल. हो, तो कोणीतरी तुमचाच विद्यार्थी आहे, नवीन सुर्वे म्हणून. नवीन सुर्वे. अच्छा अच्छा, तो सडपातळ आहे. नाही नाही, तसा हुशार आहे बरं का. पण या सगळ्या गोष्टी मी काय शिकवलेल्या नाहीत त्याला. अहो पण त्यांची परिस्थिती बेताची. गल्लीतल्या गल्लीत दवाखाना उघडायचा म्हटलं तर नाके नऊ येतील त्याच्या. म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागेल आणि मग बसेल शाळेत दुर्बिना लोकांच्या डोळ्यात घालत. तसं हसत हसत बरं शिव्या घातल्यावर काय यांनी. बर 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 बर. म्हणजे तात्पर्य काय. तात्पर्य काय की जर नवदी आणि मंदारची एंगेजमेंट तुटली तर यांची माझी 4 चौघात इज्जत राहणार नाही. बरोबर. मग मी नवनीतला मेलो आणि ती मला. हो, एकदम असं टोकाला जाऊ नका. हो जाणार, टोकाला जाणार. अहो पण मग काय करते त्यात. नवनीतची काय चूक आहे. तिचं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणते. मग आता त्यात आपण काय करणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मी आय स्पेशलिस्ट म्हणून काय करायचं. भजी ती टाळायची. कशी. तिची नव्हे माझी. अहो तुम्ही तिचे फ्रेंड प्रोफेसर शिवाय का मला काय वाटेल ते समजा. पण अहो तुम्ही सांगितलं ती ऐकेल. आणि जर तिने ऐकलंच नाही तर ती मला मेली आणि मी तिला मेलो. तुम्हाला आधीच आहे एकदम टोकाला जाऊ नका ना. मी टोकाला जाणार म्हणजे जाणारच. हे टोक बंद आहे. यायला इकडे भोग पाडून ठेवलेलं आहे. नाव इट इज अप टू यू डॉक्टर पुंडली. जा जा बघ, म्हातारा हार्ट अटॅकने जाईल. आओ बिल्डर ऑन डेव्हलपर. म्हणजे बघा ना कशी. कशी गंमत आहे. या प्रेमाच्या भानगडीत कोण कधी काय होईल काय सांगता येत नाही. म्हणजे बघा, जर नवनीतनी मंदारशी लग्न केलं तर ती तिच्या डॅडींना मरणार, ती नवीनला मरणार आणि नवीन तिला मरणार. आणि जर नवीननी नवनीतशी लग्न केलं तर डॅडी तिला मरणार आणि ती डॅडींना मरणार. म्हणजे एकंदरीत या प्रेमाच्या भानगडीत भरपूर लोक मरणार आहेत. ते सुद्धा सुटे सुटे आणि काही गटागटाने. आले होते तुमचे डॅडी इथे आले होते. म्हणत नाही होते
पण ते मी काय फार ऐकलं नाही, पण जाताना मी मेलो ती मेली म्हणले, मी निघून गेले. म्हणजे मनाची तयारी झाली तर त्यांच्या. अधिक मला काय माहित नाही, अधिक माहितीसाठी भेटा अथवा द्या डॉक्टर कोण देत. अहो चाललाय कुठं? आमचं 5 मिनिटाचं काम नाही. काय काम आहे? सरांना आमच्या प्रेमाच्या बाजूला वळवायचंय. हे काम काय 5 मिनिटात होणार आहे? अहो डॉक्टरांना प्रेमाविमाचं काही कळत नाही हो. आखे 4 होणं म्हणजे मल्टिपल इमेज सिंड्रोम वाटतं त्यांना. काय देव तुमचे झाले ते. सर डॅडीने सगळं सांगितलंच आहे तुम्हाला. हो कसे नाही. अरे काय आतापासून मागे 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 चल तिकडे. कसं नव्हते, मला असं वाटतंय की तुझ्या डॅडींचं ऐकावं. त्यासाठी चांगली भरपूर कारण आहेत माझ्याकडे. जसं की कारण नंबर 1, डॅडीने तुला लहानाचं मोठं केलंय. नाहीतर काय मी काय लहानच राहणार होते का? नाही चांगलं आहे बरं का. कारण नंबर 2, तुझ्या लहानपणापासून सगळ्या इच्छा डॅडीने पूर्ण केल्या. मग हीच इच्छा का नाही पुरी करत ते? कारण त्यांना हा नाही तो मंदार आवडतो ना. मग त्यांनीच करावं त्या मंदारशी लग्न. नाही आधी चालत नव्हतं, आता चालतंय ना. कारण नंबर 3, तू स्वतःला डॅडींच्या नजरेतून पाहावं. कारण नंबर 4, कारण नंबर 5, कारण नंबर 6 आणि कारण नंबर 7 अशी चांगली 7 कारण आहेत. मला सगळी काही लक्षात नाही, पण एकंदरीत काय तू तुझ्या डॅडींचं ऐकावं. ती सगळी साथीच्या साथी कारण ना सिनेमातल्या हिरोईनचा बाप देतो तिला. सर आमचं खरंच प्रेम आहे हो एकमेकांवर. काय प्रेमी प्रेमी प्रेमी, मला हेच कळत नाही तुमच्या लोकांचं. प्रेम कशाशी खातात हे तुम्हाला माहित नाही. उगाच आपल्याला 4-5 मेसेज इकडे तिकडे पाठवायचे, त्या रिला एकमेकांना पाठवायचे म्हणजे काय प्रेम होतं का? अश्विन कुठले. डॅडीने तुम्हाला पुरतच गुंडाळून टाकलंय. आम्ही इथे आलो होतो ते पेच प्रसंगातही प्रेम कसं करावं हे ऐकण्यासाठी. पण तुम्ही आम्हाला लेक्चर दिलं प्रेम का करू नये याच्यावर. नाही तर काय. हो म्हणजे हा ना, की कसं आहे आता जर मी तुम्हा दोघांना म्हटलं की तुम्ही डॅडींचं ऐका तर तुम्ही माझ्यापासून दूर होणार, आणि जर डॅडींना म्हटलं की तुमचं ऐका तर ते माझ्यावर रागवणार. आणि माझं तर कशातच काही नाही, तरी दोन्हीकडनं माझीच मारताय ना तुम्ही. सॉरी सर सॉरी. आम्ही खरंच विचार करू तुम्ही सांगितलं त्याच्यावर. कराल ना विचार? नक्की करा बरं का. मी तर म्हणतो तुम्ही लग्नच करू नका. नाही करा पण एकमेकांशी करू नका. हा तुमचा फायनल सल्ला समजायचा सर? एकदम फुल अँड फायनल. तुमचा काय डिसिजन आहे तो ताबडतोब मला कळवा. हो पण सर. चला ओके, गुड नाईट, निघा. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तुला खायचंय का? नाही रे, लहानपणापासून खातोय, न आवडण्याचं काय? मी त्याबद्दल बोलत नाहीये. मग तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? आता ते नवीन आणि नवनीत गेलेले बघितलेस? हो गेले रे बिचारे गेले. कसे पडले होते रे त्यांचे. मग उचलून द्यायचे होते ना. अरे पण काय मिळालं तुला त्यांची ताटातोड करून? अरे आपलं कशात काहीच नाही ना. तिच्या डॅडीने जे सांगितलं ते आपण केलं. पण मुळात ते तुला स्वतःला पटलेलं नसताना. का? तुला असं का वाटतंय की मला पटलेलं नाहीये म्हणून? नाही रे, तुझ्यासारखा तरुण, तेजस्वी, देखणा, बुद्धिमान ये जमिनीवर ये. तुझ्यासारखा माणूस प्रेमाच्या विरोधात असूच शकत नाही. अरे ते सगळं सोड रे बघ्या. पण मी काय छान आर्ग्युमेंट केला तुला माहितीये का? म्हणजे डॅडीने तुला लहानाचं मोठं केलंय, तू डॅडींच्या नजरेतून स्वतःला पाहावं, प्रेम बिम सगळं झूट असतं, या सगळ्याच्या आधारे त्यांना असं भारी पटवून दिलं ना मी. पण का घ्यावा लागला तुला या सगळ्याचा आधार? अरे येड्या, मला प्रेमाचा अनुभव आहे तरी कुठे. का नाहीये डॉक्टर? तुला प्रेमाचा अनुभव का नाहीये? एक्सक्यूज मी, डोंट बी पर्सनल. आपण त्या दोघांच्या प्रेमाविषयी बोलत होतो. एक्सक्यूज मी तुझ्या प्रेमाविषयी बोलतो. म्हणजे पक्के तू काय म्हणतो की आता मी प्रेमात पडायचं? हा, ऍक्च्युली फॉल इन लव्ह. कारण तेच नॉर्मल आहे ना यार. काय रे पक्के काय पक्के मी कोणाच्या प्रेमात पडावं? का तुला आजूबाजूचे लोक दिसत नाहीत का? म्हणजे मी या सगळ्यांच्या प्रेमात पडायचं? अरे नाही रे. आता बघ कशी झाली. डॉक्टर पूर्वा पुरंदरे, स्त्री रोग तज्ञ, एवढं नटून थटून आपल्याच क्लिनिकच्या बाजूला क्लिनिक थाटून बसलाय, ते तुला दिसत नाही. पूर्वा, डॉक्टर पूर्वा मॅडम बोलला तू? हो,
अरे काही ना काहीतरी निमित्त काढून येतच असतात ती सारखं. निमित्त कसलं भांडायला येते ती सारखी इथं. अरे डॉक्टर, हीच तर प्रेमाची गंमत आहे. म्हणजे तुला सांगतो, परवाच मी एक नाटक बघितलं, त्यात तुझ्याच सारखा डॉक्टर असतो आणि त्याची एक असिस्टंट असते. तो डॉक्टर दिसला किती त्याच्या अंगावर अशी वसा ओरडते. पण का ओरडते वसा? आणि तू तिच्या भावना समजाव्यास म्हणून. अच्छा असं होय. बरं मी तुला एक गमत सांगतो. मी पण परवा एक पिक्चर बघितला. अच्छा, असाच एक डॉक्टर आपल्या नर्सच्या भावना ओळखायला जातो आणि ती सटकन कानाखाली वाजवते. आला मोठा मला सांगायला. नाही रे, पण आपल्या पूर्वा मॅडम असं नाही करणार. का करेल? मी तिच्या वाट्यालाच जाणार नाही ना. का करेल? अरे पण तू तिच्या वाटेलाच गेला नाही म्हणून तिने काय केलं तर ती असं पण काही करेल? प्रेमात वाटेल ते होतं. म्हणजे अरे आता काय सांगू, हे बघ. बरोबर थांब पक्या, मला सांग की तुला असं खरंच वाटतं ना की पूर्वा मॅडम माझ्या प्रेमात पडल्या असतील? अरे त्यांची तुझ्याकडे पाहतानाची नजर बघताच कळतं की त्या तुझ्या प्रेमात फार बुडाल्या आहे. अरे निदान गटांगळ्या तरी खात नाही ते उगाच काहीतरी बोलतो तू, तसं काही नाही. बस तुला एक काम सांगतो. बोलतो. नाही रे, तुला जमणार नाही. जाऊ अरे बोल. अवघड आहे रे, जमणार. अरे बोल ना खरं. जाऊ दे रे, असं कसं. अरे काय डॉक्टर सारखं डॉक्टर मी या सगळ्यांसारखं काय कॉप्या करून पास होतो का? पेशंट आला ना की तू त्याच्या डोळ्यात बघतोस. हा मग तू त्याच्या डोळ्यांच्या आत कुठे बघतोस? म्हणजे डॉक्टर, प्रेम हे नजरेच्या आत लपलेलं असतं. खूप मोठं ऑपरेशन बाबा. डॉक्टर पुंडलिक. अरे बाप. डॉक्टर पुंडलिक. अरे बापरे. अरे डॉक्टर, चाललंय कुठं? हीच तर खरी वेळ. कसली? त्यांना सांगून द्यायची काय की मॅडम, अच्छा इफ यू लव्ह मी, ओके आय लव्ह यू. आणि इफ यू नॉट लव्ह मी, मग तरी सुद्धा आहे. असं सांगायचं त्यांना. बिनधास्त. हो. अगं येडा बिडा सांगायचं. डॉक्टर पुंडलिक. या बाईचं काय. डॉक्टर पुंडलिक. अरे या मॅडम, तुम्ही आलात. हो. काय घेणार? चहा, कॉफी, कॉन्टॅक्ट लेन्स? डॉक्टर पुंडलिक. अरे वा आत्ताच. डॉक्टर पुंडलिक कुठे आहेत? आहेत ते जरा कामात आहेत. या अशा सदाभावड डॉक्टरांमुळे ना तुमच्यासारखं कंपाऊंडर पावलं. हो, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय? अगदी तुझ्याबद्दलच बोलते. ती माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे ना, चंद्रकला. आहे ना. तिच्यावर लाईन मारताना लाज नाही वाटत का तुला? लाईन वाईन काही मारत नाही आम्ही. अच्छा, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे तुझे दिवस रात्र नोटिफिकेशन मला दिसत नाही थोय रे. डॉक्टरच सांगत असतात की येता जाता शेजार पाजाऱ्यांवर प्रेम करत राहा. अच्छा, बघतेस त्या डॉक्टरला. बघा नीट बघा. ते पण तुमची नजर तपासायला थांबलेच. चंद्रा. डॉक्टर पुंडलिक. डॉक्टर पुंडलिक. काय बघ आवाज बदलून देसा. डॉक्टर पुंडलिक, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. अरे वा, या ना या, बसा. हॅव अ सीट मॅडम. इट्स ऑल राईट. डॉक्टर पुंडलिक, तुम्हाला माहितीये अहो, आपल्या समोरासमोर असलेल्या या क्लिनिक्स मध्ये ना एक प्रेम प्रकरण सुरू झालंय.
माहितीये ना मला, माहितीये. अच्छा, तुम्हाला हे सगळं माहितीये का? नाही हे सगळं नाही माहिती, मला थोडस माहितीये. अहो पण तुमची या सगळ्याला संमती आहे का? नाही मी ह्या गोष्टीचा ना कधी विचारच केला नव्हता ना. पण तुम्हाला हे सगळं चुकीचं नाही वाटत? त्याच्यामध्ये चूक असल्यासारखं म्हणजे नाही, एका विवाहित पुरुषाची नजर परक्या स्त्रीवर पडतेच कशी? सांगा बरं. काय? नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझं लग्न अजून झालेलं नाहीये. OMG, म्हणजे तुम्ही सुद्धा आता प्रेमात पडलाय? नाही म्हणजे माझं असं काही नाही, त्या पक्क्याचा आग्रह की प्रेमात पड म्हणून. हो, ही पुरुष जात ना निव्वळ हलकट. काय बोलताय काय तुम्ही? नाही, तो पक्क्या पडला प्रेम समजू शकते. काय प्रेमात पडलं? मला बोललं नाही. पण तुम्ही डॉक्टर असं नर्स सोबत चाळे करता? तुम्ही नर्स आहात? तुमचं डोकं फिरलंय का? काय झालं काय एवढं ओरडताय कशाला अंगावर? अहो मी माझ्या बाबतीत नाही बोलते. मग कोणाबद्दल बोलताय? मी बोलतीये चंद्रकलेबद्दल. अरे वा, चंद्रकला कोण? माझ्या हॉस्पिटल मधली नर्स. आणि ना तिच्या पाठीमागे तुमचा पक्क्या लागलाय. अच्छा असं झालंय होय ते. आणि आता तुम्ही सुद्धा बघा बरं. काय? नाही तुमचा परत एकदा गैरसमज झालाय. मी आता इतका वेळ जे बोलवतो ना ते चंद्रकलेबद्दल बोलतच नव्हतो मी. कोणासंदर्भात बोलत होता डॉक्टर? याने वेगळाच धंदा लावला मला. नाही बोला आता. आता का मोकळी वळली तुमची? मगाशी नजर वळली थोडी म्हणून. अच्छा, जेव्हा तुमचं क्लिनिक माझ्या क्लिनिक समोर आलं तेव्हाच मला कळालं की आता काहीतरी भानगड होणार. एक मिनिट माझं क्लिनिक इथं आधी पहिल्यापासून आहे. तुमचं क्लिनिक नंतर आलंय, कळलं का? पण त्यावेळेस मला कुठे माहिती होतं की तुम्ही पण इथेच तडमडताय म्हणून. हा चल मला तरी कुठं माहित होतं. माझ्या लहानपणापासून तू माझ्याच आयुष्यात तडमडणार आहे. पूर्वेटली पुढल्या माकड तोड्या. तू माकड तोडली. तू हाट रे. हट तुझी भाषा बघ काय भाषा. डॉक्टर झाली तरी भाषा बघ. तुला काय आठवतंय का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. आठवतंय का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. खुळसट सारखं येडपट सारखं लाड वागायचीस. आठवतंय का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. अरे तूच म्हणायचास झोपाळ्यावर उंच झोके घेऊया. तूच म्हणायचास झोपाळ्यावर उंच झोके घेऊया. आई मिळी गुपचिडी डॉक्टर खेळूया. डॉक्टर पोटामधली उष्टी गोळी हट्ट करून मागायची. आता शी पण तेव्हा पोटामधली उष्टी गोळी हट्ट करून मागायची. गणपट सारखं लाड वागायची. आठवत नाही का एवढी होतीस तेव्हा मागे लागायची. आठवतंय का एवढी होतीस तेव्हा मागे लागायची. आठवतंय का एवढी होतीस तेव्हा मागे लागायची. डॉक्टर पुंडलिक मला काही आठवत नाहीये जे तुम्ही बोलताय. आणि ना तुमच्या या डोक्याच्या प्रेमाच्या खोलचट प्रेमकथा आहेत ना त्या काढून टाका. हो आणि तुमच्या त्या पक्याला जरा आवडा बरं का. तुमच्या या डोक्यातल्या प्रेमाच्या भाकड कथा त्या माकड वृत्ती पक्याला शिकायची काही गरज नाहीये. काय म्हणतो पूर्वा? ऐक तर पूर्वा. एक्सक्यूज मी, इट्स डॉक्टर पूर्वा पुरंदरे. सो यू बेटर कॉल मी डॉक्टर पूर्वा. कारण ना तसंही मला मस्ती संधी नाही एवढं डॉक्टर पुंडलिक. सो बिहेव युअरसेल्फ. जागाच दाखवली मी. डॉक्टर सगळं जागेवर आहे ना? इकडे तू इकडे. अरे स्वतः लपडी करा, मला लपडी करायचं नाही. चंद्रकला पुढे सांगायची मला. चंद्रकला म्हणजे कलेतली कला. खरी चव तर संसारातच असते.
ते म्हणतात ते खरंय, असंगाशी संग प्राण. अरे डॉक्टर, क्लिनिक आहे आपलं हे, इथं अध्यात्म काय करतोय? आता राहिलंय काय अजून आयुष्यात? भजन कीर्तन अध्यात्म. अरे चल रे, तू किती पटकन नर्वस होतोस. अरे मला पटलंय पक्या. कोणत्याच वैऱ्यावर सुद्धा ना असा प्रसंग येऊ नये. पटलंय ना? हो. पटलंय ना? मग अशाच प्रसंगी मगाशी तुला नवनीत आणि नवीनला ढकललंस. सर हे आता जा बोल त्यांच्याशी. मी माझा व्यवसाय काय, माझं चाललंय काय, अवघड आहे. हे काय काय झालं? सर आम्ही आमचा निर्णय कळवायला आलोय सर. कसला निर्णय? तुम्ही आमचे फ्रेंड, प्रोफेसर, गेईड, यांच्या खानदारातले सगळे शिव्या घालतात वाटतं. तुमच्या सांगण्याबाहेर नाही जायचं असं ठरवलंय आम्ही. आम्ही ठरवलंय की एकमेकांना कायमचं विसरायचं आणि मी त्या मंदारशी लग्न करायचं. आणि हेच समजायचं की प्रेम बीम सगळं झूट असतं. अरे कोण म्हणलं प्रेम बिल सगळं झूट असतं? उगीच आपलं काहीतरी फालतू बडबड करायची. अहो सर मगाशीच तर तुम्ही. हा मगाशी मी म्हणलं तर ठीक आहे, पण आता मला कळून चुकलं. काही गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजे. फरफट आयुष्याची. सर काय झालं? नाही झालं काही नाही मला. तर आता मी तुमच्या डॅडींच्या पक्षात नसून मी आता तुमच्या दोघांच्या पक्षात आहे. सर अरे अरे काय कसं? अरे बसू द्या मला. हा. आता तुम्ही आमच्या बरोबर असताना आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही. एफ्फाट. सर पण आम्ही करायचं काय? अरे येडा, करायचं काय म्हणजे काय? मला सोबत प्रेम करायचं. मी तर म्हणतो तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करा. पळून? हा पण कुठे? चायला ते पण मीच सांगायचं का? एक काम करा, मांडव्याला माझं फार्म हाऊस आहे स्वीट होम्स म्हणून. तुम्ही तिकडे जावा पळून. मग आपण येत्या गुरुवारी ना तुमची एंगेजमेंटच लावून देऊ वैदिक पद्धतीने. काय रे जमेल ना तुला पळायला? खायची प्यायची बोंबच आहे वाटतं याची. बरं जावा चला करा तयारी करा. ओके सर एक सांगू का? अरे बोल रे. सांगितलं तर नक्की कराल ना सर? अरे केलं म्हणून समाज. सर तुम्ही पण आमच्या दोघांसारखा एक प्रेम विवाह करूनच टाका. इंस्टाग्रामला स्टोरी टाका या स्पीड मध्ये बोलला. एवढं सोपं नाही ते. तुमचं जुळलंय ना, जावा करा तयारी करा. आणि बघा तू जरा दूध बीत पी म्हणजे पळण्यासाठी रेडी होशील. काय ऐक ना पक्या ऐक तर. मला ना नैराश झाल्यासारखं होतंय. काय? अरे मी आता 2 दिवस आपल्या मांडव्याच्या स्वीट होम्सला काही म्हणतोय. फार्म हाऊसला? हो. अरे पण काय रे पक्या. हा तू पण चल ना माझ्यासोबत. नाही रे, मला नाही जमत. पुस्तकं घालीन डोक्यामध्ये. घरी जाऊन बॅग पॅक करा आणि वहिनीला सांग माझ्यासोबत येतात म्हणून नाराज होऊ नको म्हणून. वहिनींना सांगायची तुझ्या काही एक गरज नाही. अरे काका, सगळं काही समजायच्या अलीकडे जाऊन पोहोचली ती. कधी गेली ती? अरे गेली नाही काही आहे. उभेच रडायला नव्हतं. नेहमीच होतं उभेच रडायला लावतो मला. हॅलो चंद्रावळे. बरं ऐक ना, ते सोड. पूर्वा मॅडम आहेत का तिथे? अगं त्यांना देऊ नको त्यांना. ऐक त्यांना सांग की डॉक्टर आजारी पडले, त्यांना झटके येत आहेत, त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या गोल गोल फिरतात आणि बोबडं बाहेर पडली. अशा अवस्थेत ते निघाले फार्म हाऊसला. ठीक आहे मी ठेवतो. बाय 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 बाय. पण ती बातमी आता जुनी झाली आहे. एंगेजमेंट कॅन्सल, मंदार आउट. मी नवीनशी लग्न करते आता. माझ्या समाधानासाठी सांगतेस का? तुझं समाधान तेच माझंही. तो तर बिंदास करते मंदारशी लग्न. अगं मी तर ठीक करेल का लग्न, पण त्यांनी केलं पाहिजे ना. तो तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही. आणि मला भेटला तर म्हणे माझी नवनीत अशी, माझी नवनीत तशी. अशी काय जादू केलीस का तू त्याच्यावर? मी आणि त्याच्यावर जादू? उलट मी त्याला 1000दा सांगितलंय मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही म्हणून. आणि मी वेडी त्याचा मुख चंद्र दिसावा म्हणून चातकासारखी त्याची वाट पाहत असते. चालत नाही ग, चकोर. ती कुठल्या काही पक्षासाठी असे ना, पण मी वाट पाहते. तू त्याच्या चालू म्हणायचं खाबर माझ्यावर नको पडू. हा कसं नको? तू त्या मोठ्या बिल्डरची मुलगी
आणि असल्या डॉक्टर पुंडलिकची बहीण कशाला येणार आहे तो माझ्या मागे? हे समजायचं नाही. आता माझं लग्न ठरलंय म्हटल्यावर येतो की नाही फक्त तुझ्या मागं. कान पाडून शेपूट हलवत असं किती दिवस माझ्या मागे मागे फिरणार आहे तू? किती दिवस माझ्या मागे मागे म्हणे स्वतःला जास्त स्मार्ट समजू नकोस. माझ्या मंदारने तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तू स्वतःला जास्त शहाणी समजायला लागली. एक दिवस तो माझ्यावर पण प्रेम करेल. मग मी पण स्मार्ट आणि छान दिसायला लागेल. कोणी आपल्यावर प्रेम केलं की माणसाला प्रतिष्ठा येते, नाहीतर त्याची किंमत कचरा. पण आता मला नवीन उमेद आली आहे. आता एकच विचार, मिळवायचा मंदार, मिळवायचा मंदार. सगळे म्हणा मिळवायचा मंदार, मिळवायचा मंदार. हो ना, काय रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्त्यात काही कळतच नाही बाबा. अवघडच आहे. चला जरा विश्रांती करावी वाटतं. अरे डॉक्टर, तुला आवाज येत नाहीये का? अरे येड्या, बाहेर कोणतरी रेडिओ लावलाय. उगाच घाबरत आहे मला. अरे डॉक्टर, आपल्या घराच्या 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये कुठलंही घर नाहीये. शीटपाकर सुद्धा नाही रे. तेच अशी फाईट देईल ना, आपल्याच घरात लावलंय कोणतरी रेडिओ. डॉक्टर, रेडिओ, टीव्ही असे मनशांती खराब करणाऱ्या गोष्टी तू घरात ठेवलेस का? नाही. मग काय बघतोयस डॉक्टर? ते पाय सरळ का बघा म्हणजे. अरे ही तर आपली मंजू आहे रे. अच्छा, मंजू, मंजू बाळा, मंजू ताई. पटलं पटलं. काय काय पटलं मला. बहीण भाऊच आहात तुम्ही दोघं. नाही कुठला निक काय का मंजू वर्गामध्ये आहे ना ठीक. अच्छा अच्छा. कधी आलीस कधी तू? सकाळीच म्हणलं तू इथे शांतपणे भेटशील मला. शांतपणे भेटशील. काहीतरी नवीन भानगड केली वाटतं. तुला कसं कळालं? वेगळं काय करते तू? हे बघ, तू असं करणार असेल ना तर मी तुला काहीच सांगणार नाहीये. नको सांगू नको सांगू, खरंच नको सांगू. तुझं प्रेम म्हणजे ना रिडिक्युलस गोष्ट झाली. तुला प्रेम म्हणजे काय? स्विमिंग टँक वाटतो स्विमिंग टँक. तू सतत त्याच्या ड्रायव्हिंग मोडला असते. खाली कोणी दिसलं की आई या पडली गळ्यात. हे बघ, मोठा भाऊ म्हणून जेवढं सांगायचं होतं ना तेवढं तुझं सांगून झालेलं आहे. आता मला सांग माझी मदत करणार आहेस की नाही? हे बघ मंजू मंजू, तुला काय वेळ वगैरे लागले का जरा? हो, पीडित झाले मी. हे असं नसतं ग वेळ, असं नसतं. मग कसं? हे वेळ नाही तर काय दुसरं? वेळी झाले, पिसीत झाले मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात. वेळी झाले, पिसीत झाले मी प्रेमात, मी प्रेमात. प्रेमात. कळलं कळलं. तुझं प्रेम कुठल्या थराला जाऊन पोचलंय ना ते कळलं आता. बोला आता नाव सांगा. मंदार गर्दे. मंदार करते? ए पक्या इकडे रे. मंदार करते कोण तो? सर. ए बापरे, तो होय. नाही नाही, पण आता काही प्रॉब्लेम नाही ना खरं. मंदारची आणि नवनीची एंगेजमेंट तर तुटली, म्हणजे तुझी लाईन तर क्लिअर. माझी लाईन तर क्लिअर आहे, पण त्याची लाईन आहे ना त्या नवनीतवर. मला हेच कळत नाही. म्हणजे तुझं दुसऱ्यांवर लाईनी मारणारा तिरंदाज तुला हवाय तरी कशाला? कारण माझं त्याच्यावर प्रेम असते. हो. चल चल, संस्कार नावाची काही गोष्ट असते की नाही? मी इथं बिना लग्नाचा बसलोय, ते का दुसऱ्यांची लग्न जमवून बसायला? अरे पण तो तुझं ऐकेल. तू एका काळी त्याला शिकवलंयस. हो, शिकवलं तर आहे, पण तू तेव्हा पण ऐकत नव्हता मला. हे बघ, जर तू काही माझी मदत केली नाही तर जीवाचं काहीतरी मला वाईट होईल बरं.
बर तू दरवेळेस हेच कर मंजू. मागच्या वेळेस तू कोण तो क्रिकेटपटू होता काय कोहली बिल्ली काहीतरी नाव होतं त्याचं, तेव्हा सुद्धा तू हेच बोललेली की मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. परत 3 महिन्याखालीच गुजराती फॅशन डिझायनर होता, तेव्हा ती कुठली तरी बाटली आणलेली सुसाईड साठी, ती तशीच पडू नये, पैसे वाया गेले माझे. सगळं वाटलं रिकामे करेल बरं मी. हे बघ म्हणजे हे बरोबर नाहीये. हे अल्टिमेट डिसिजन आहे माझं. अरे वा तुम्ही आलात का? या बसा. काही प्रवासाचा त्रास वगैरे? नाही मजेत झाला. सांगितलं नाहीस येणारेस म्हणून. तू तरी कुठे सांगितलं? टिकफॉट आणि पळून जाणारे प्रेमी कुणाला सांगून जातात होय. आधी पळाले मग सांगितलं असं असतं ते. अरे या दोघींची घट्ट मैत्री असं दिसत नाही. बर तुम्ही इकडे आलाय, तुमच्या डॅडीची कडे पाहिलं नाही ना? अजून तरी कळलं नाही त्यांना. अच्छा सर पण एक गोची झाली वाटतं. झालीच का गोची? काय? त्या मंदारनं आम्हाला गेट ऑफ इंडियाच्या इथे बघितलं आम्हाला त्यांनी. हो पण त्यांना हटकायच्या आधी मी बोटीत बसलो होतो. पण त्यानं जर डोकं चालवून डॅडींना सांगितलं ना. बापरे जाऊ चला आवरा चला. अरे वा तुम्ही आलात. या चला तुम्हाला तुमच्या रूमा दाखवतो. एक मिनिट काय दाखवतो? रूमा अच्छा रूम सोय. ही शांतता कधी मिळूच देत नाही मला. अरे तू सांगितलंस ना त्याला? कोणाला? काय? अरे तो मंदार येणार आहे ना आता, त्याला सांगशील ना म्हणतीये. मंदार इकडे येतोय? हो. काय तुला सगळे पॉइंट्स लक्षात आहेत ना? प्रचंड प्रेम, जीवन मरणाची गोष्ट. चल आज जाऊ उगाच इकडे बडबड करत बसली आपली. पण तुला सगळे पॉइंट्स तर लक्षात आहेत ना? आहेत लक्षात. निघ तू पटकन, मी बघतो काय करायचं ते. निघ. अरे पण ते प्रचंड बस निघ मंजू आत. आई बाबा उचला मला लवकर. उचल्याला काय सर? बोले बाय काय? नवनीत आली इथे. हा नवनीत आली ठीक आहे, पण तू कशाला आहे त्याच्या मागे भलतच मॅग्नेटिक दिसतं तुमचं अट्रॅक्शन. सर शी इज जस्ट टेरिफिक. अरे पण तू इथं आला हे तू डॅडी नंतर नाही सांगलं तिच्या? सर तिच्या असल्या चहाड्या करणं इतकं मी नाहीये. मी फक्त तसा निरोप ठेवलाय. बघ मला एक सांगते, त्यांच्या स्वतःच्या इच्छेने इथं आले, मग तू कशाला आलाय त्यांच्या मागे? तिला वाचवायला. म्हणजे आय स्वेअर सर तुम्हाला खरंच सांगतो, फक्त मीच तिला सॅटिस्फाय करू शकेल. गट फीलिंग. मग काही भेटला नाही कुछ लेते क्यों नहीं? इंट्युशन. अच्छा इंट्युशन. वाटतील ते म्हणावं, बट वी आर जस्ट मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. त्या दोघांना पण असंच वाटतं की मेड फॉर इच अदर. आणि तू कसा वाटतो माहितीये का? कबाब में हड्डी. नाही मला नाही, त्यांना काय वाटतं? मला कशाला काय? आपण बोलतो खुल्लम खुल्ला, वागतो बिंदास. आपण बोलतो खुल्लम खुल्ला, वागतो बिंदास. आपण कुणाच्याही बापाला घाबरत नाही. आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजे. मिळाल्या वाजून आपण कधी थांबत नाही. तुम्ही मला काही म्हणावं, पण माझं तिच्यावरचं प्रेम कमी होणार नाहीये. उलट मी तुम्हाला सांगायला आलोय काय की मध्यस्थ व्हा. आज आय स्पेशलिस्ट तिचे डोळे उघडा आणि आमचं लग्न जाऊन द्या. काय बोलता? नाही असलं पाप तर मी काही करू शकत नाही बघ. सर तुम्ही कॉलेजमध्ये असताना जसं पार्शियलिटी करता ना, पेपर चेक करताना, अजूनही तशीच करता. तेव्हापासून तुमचं माझ्याबद्दल समज खराब आहे. नाही आता मला तू कसा वाटतो माहितीये का? एकदम प्रेम, ब्रिलियंट, डर्टी, रिच असं वाटतोस ना तुम्हाला? सर तुम्हाला माझ्याबद्दल असं काय वाटत आहे? मग? असं वाटत नाहीये. काय करावं म्हणणार नाही तुला पटेल की तू माझा फेवरेट स्टुडंट आहे म्हणून. एक काम कर, तू माझी धाकटी बहीण मंजुषा आहे ना, तिच्याशी लग्न कर. जा रे करो मजा, जा झील अपनी जिंदगी. बर एक काम करू, येत्या गुरुवारीच तुमची एंगेजमेंट लावून देऊ ना, म्हणजे तुझी बॅड पब्लिसिटी पण थांबेल. सर माझी कितीही बॅड पब्लिसिटी झाली ना,
तरी या गुरुवारी मी मंजुषाची एंगेजमेंट करणार नाहीये. अच्छा, मग पुढच्या गुरुवारी कर. पुढच्या गुरुवारी नाही हो. पण त्याच्या पुढच्या गुरुवारी कर. कुठल्या गुरुवारी नाही हो. अच्छा, याचा गुरुवारचा प्रॉब्लेम. आपण ना रविवारी करू. आपल्याकडे भरपूर आहेत ना मराठी. हो. कधीच नाही. माझं तिच्यावर प्रेमच नाही. आईला डोक्याला ताण. असं काय करताय? करा काहीतरी ऍडजस्ट करा ना. बघा ना काय अरे डॉक्टर मंदार, तुम्ही आलात. हो. म्हणजे आता 4-5 दिवस राहणारच असं. नाही म्हणजे मला तसं नाही म्हणायचंय. चला तुम्हाला तुमची जागा दाखव. काय? रूम दाखवतो. हे सामान तुमचं आहे का? हो. दाखव रे रूम. काय बोलणार? काय कुठे बाहेर निघाला? जरा जाऊन येतो पिचवर. अच्छा अच्छा, या या, जाऊन या जाऊन या. आणि बरं का, हवा सुटली बाहेर, दगड बांधून फिरतो. गेले का सगळे? बसतो आता. अरे केले का? काय डॉक्टर, काय करतोय? काय नाही, विचार करायची प्रॅक्टिस करतोय. हे बरं आहे, बाकी डॉक्टर प्रॅक्टिसचाच विचार करतात. नाही म्हणजे तसं नाही, पण मी काय म्हणतो, तू पण आता एक प्रेम विवाह करून टाक. नाही नाही नाही, तू त्या 2 दिवसापूर्वी पूर्वाबद्दल काहीतरी माझ्या डोक्यात घुसवलं, तेव्हापासून नाही नाही तर विचारतात माझ्या मनात. हे का? नाही, अरे म्हणजे मला तसं नाही म्हणायचं. आता बघ, ते नवनीत आणि नवीन मस्त जोडपं बीचवर फिरायला गेलंय. तुझी बहीण मंजुषा त्या मंदारच्याच मागे पडलेली आहे. आणि तो मंदार काय त्या नवनीतच्या मागे पडलाय सारखं सारखं. त्या मंदारचं मला काही सांगू नको. कॉलेजमध्ये असल्यापासून 1 नंबरचा हुशार मुलगा आला. हो सर. जरा ऐकून येतो. सांगतोय की धमकी देतोय आम्हाला? नवनीत आणि नवीन सुद्धा तिकडे. तुला विचारलं की ते? तुला काय वाटलं त्यांच्या पाठीमागे जाईल मी? नाही म्हणजे जनरल. हो सर. हा? इथून बाहेर उजवीकडे समुद्र आहे ना? तुला कुठे पाहिजे? त्यांच्याच मागे हा ना, चाललाय. ते- हे तुला problem काय? गेला. मला ना पण एक प्रश्नच आहे, म्हणजे या दोघांच्या मागे मागे फिरून त्याला काय मिळतं मला कळतच नाही. इथे बसून विचारांची प्रॅक्टिस करून तरी काय मिळतं मला कळत. आता तरी निवांत बसता येईल जरा. परत आली. तू मंदारला बोललास ना ते प्रचंड प्रेम वगैरे. हो बोललो, पण त्याचं काय? नवनीत आहे की नवनीत 2 नवनीत आता पण गेला तिच्याच मागे फिरायला. थांब बघतेच जरा त्याच्याकडे. बर इथून उजवीकडे जा बर का. पण त्यांना नाही आली मी काय. जा. काय मजा असते ना. म्हणजे आता बघा, सगळे प्रेमी जीव फिरायला गेले, म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या मागे, प्रेयसी प्रियकराच्या मागे. एक मज्जाच असते की किती फटकारलं समोरच्याने तरी आपण तिच्याच मागे त्याच्याच मागे फिरत असतो. आपल्या आयुष्याला एक हेतू मिळून जातो. सम पर्पज ऑफ लाईफ. डॉक्टर पूर्वा. मला आता ही दिसायला पण लागली. दिसायला काय झालं, चांगली हाडामासाचीच आहे मी. आज पण व्हायला लागलं बोलल्याचे. डॉक्टर पुंडलिक, मला ना नेहमीच संशय येतो, तुझ्या डोक्यात काही आहे का नाही त्याचा. ओरडली म्हणजे आता मला पटलं की प्रत्यक्षात तू इथं आलीस. तुम्ही चालेल ना, चालेल. तसे मी तुमच्यापेक्षा वयाने लहानच आहे ना. किती लहान आहेस? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? नाही बरं ठीक आहे, जाऊ दे. कशी आलीस कशी इकडे? लॉन्च. काल बोलली असती, आपली गाडी होती ना, आलो असतो सोबत. पण समजा मला नसेल यायचं एकत्र तर यायचंच कशाला? यायचं कशाला? या विकेंडला दी एंड करणार होतात ना तू. क्षितिजावरती जसा सूर्य अस्ताला जातो हळूहळू, त्याप्रमाणे विजयात जाणार होतास ना तू. आय मीन तुम्ही. नाही चालेल अजून एवढा पण काय म्हातारा झालं नाही मी. मी ऍक्च्युली तुम्हाला तुम्हीच म्हणणार होते, पण डॉक्टर कुठे बघताय? काय बघताय? ओ डॉक्टर पुंडलिक, लक्ष कुठे आहे तुमचं? का धंदा लावून गेला मला? नाही मी आत्महत्या
आत्महत्या मी नाही, माझी ती बहीण करणार होती हो. का? ते अर्धवट डोळ्यांच्या डॉक्टरच्या प्रेमात पडली म्हणून. डोळ्याच्या डॉक्टरच्या प्रेमात निव्वळ मूर्खपणा. निव्वळ मूर्खपणा. काय का पूर्वा, तू करशील का असा मूर्खपणा? जमतंय जमतंय. केला तरी नाही, बिलकुल नाही. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. बरं तुला कोणी सांगितलंय आत्महत्येचं वगैरे ते सांग मला. तुमच्या ना जवळच्या मित्राने. असला जवळचा मित्र? पक्या? हा, पक्याच. पक्या बोलला तुला? पक्या. पक्या इकडं बाहेर आहे. आता फक्त गंमत बघा तुम्ही. हो काय बघतो मी? पक्या ताबडतोब बाहेर ये. आपली काय अत्यावश्यक सेवा करू. ही जी अनावश्यक सेवा करून ठेवली त्याचं काय? अरे पूर्वा मॅडम, तुम्ही आलात काय? कॉल नाही, मेसेज नाही, इन्स्टावर स्टोरी नाही, काय? बस 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 बस, हे सगळं महत्वाचं नाही. मला सांग, तू माझ्याबद्दल खोटं नाटक तिला सांगितलं का? खोटं नाटक? काय? आत्महत्येबद्दल बोलला का तू? आत्महत्या? आठवा मॅडम, आत्महत्या हा शब्दच मी वापरलेला नाहीये. आठवा मॅडम, आत्महत्या वापरलाच नाही. अरे ती माझ्या बोलण्याचा विपर्यास करून एवढ्या रात्री इथे आली आहे, याचा अर्थ समजतोय का तुला? मान ना मान, मैं तेरी वहीदा रहमान. काय बोलतोय रे? मी याच्या प्रेमाखातर नाही आले. मी आले शुद्ध भूत दयेपोटी. एखादा व्यक्ती आत्महत्या करत असेल तर खरा डॉक्टर वाचवायला नाही का येणार? बास झालं बरं का. चल तिकडं हो. 50 वेगळ्या भाषांमध्ये सांगायची गरज नाही की तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. तुझी कायची व्हिजिटिंग फी आहे ना, ती पक्यानंतर तुझ्या क्लिनिकला तो अंडावर फेकेल, समजला का? तो अंडावर असं म्हणते ते. तुला काय वाटतं रे? हा, तुझ्यासारख्या तुच्छ अनादरणीय माणसाने अशा फेकलेल्या पैशांवर माझं कुत्र सुद्धा हुंगणार नाहीये. कुत्र कुत्र हे कुत्र हाड हाड हे हाड कुत्र हाड हाड ए हाड 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 हाड. यार हाडतच नाही रे. काठी घेऊन याचा पटकन. मला काठी एक तर मी तुला इथे वाचवायला आले, पण जाऊ मी जाऊ. हा घे बॅग घे बॅग. गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट. अरे गेला रे त्या. अरे पूर्वा मॅडम गेल्या रे. अरे गेल्या रे. काय मला सांग, तुला होतंय काय नेमकं? तुला असं वाटतंय का मी डोळ्यांचा डॉक्टर सुद्धा आंधळ आहे? गेल्या कसल्या हाकलली आपण तिला. नाही, चांगलं केलंच हाकललीस. हा, तिला म्हणाव जा बये जा बये. बस बोंबलत समुद्र किनारी रात्रीची एकटी. पक्या तुला इकडे नाही महत्वाचं काम आहे. अरे आधी त्याच्या आधी मला सांग. हा बोल पटकन बोल. शेंगदाण्याच्या चटणीत शेंगदाणे घालू की नको? महत्वाचं आहे काय? काहीतरी आपलं पडपडत नको. पटकन जाण त्या पूर्वाला शोधून घेऊन यायचा. अरे पण तू झाकललास ना तिला. हो. तर जा ना म्हणाव तिला. मी चल. असं मी बोलू तिला? काय रे? व्यवसायाला शोभत नाही. पण ठीक आहे, तू म्हणतो म्हणून. बरेच दिवसांनी बोलल्यावर फ्रेश वाटलं एकदम. अरे भटकत बस म्हणाव तिला. काय येतील तिकडं 7:27 कोळी. 27 काय लोकलचं टायमिंग सांगतोय का आता? ठीक आहे. येतील तिकडं 7-8 कोळी, टाकतील जाळी, समजतील जलपरी आणि घेऊन जातील घरी. अरे ती परिस्थिती काय? त्या काव्य संमेलन कसं भरवतोय? अरे जाऊ दे, ते सगळं जाऊ दे. पटकन जाऊन तिला घेऊन ये शोधून जा. बरं आणतो मी, पण आपण तिला ठेवणार कुठे? अरे एवढ्या फार्म हाऊस मध्ये आपल्या रूम आहे, कुठं पण ठेवता येतील ना. ठीक आहे, मग त्यांची गादी तुझ्या खोलीत टाकतो तर. नाही नको कसले कसं विचारलं. जा घेऊन येतो. मॅडम, अरे काही तसलं. या मॅडम, या मॅडम, या मॅडम या. चला डॉक्टरांच्या खोली. काय? चला
डॉक्टरांच्या खोलीत डॉक्टर जातील, मी तुम्हाला तुमची खोली तुला दाखवतो. वाटते मी तुझं ऐकणार? पकड का आणि त्याला पिक्चर अहो मॅडम ऐका ना. मॅडम Useless. अरे, जाऊ दे बाबा, आता तरी घरातले सगळे लोक बाहेर गेलेले दिसतात. आता तरी झोपावं जरा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हे तू कोण? कुठून आला? आणि मी दरवाजातून. यस, आय एम राईट. दरवाजा. अच्छा अच्छा, दरवाजातून आलाय. ये दाखव दरवाजातून बाहेर कसं जायचं. त्याआधी तुम्हाला एक उपयोगाची वस्तू दाखवायची आहे. नको नको, मला काही उपयोगाची वस्तू नको. आधीच माझा मूड खराब आहे. मी असली वस्तू आणले की त्याच्याने तुमचा मूड सुधारल गड्या. घड्या काय भांडी घासायला का मी तुझ्याकडे? पटकन मला हेच कळत नाही ना तुमच्या सेल्समन लोकांचं. आम्ही मुंबईतून इथे येतो कशासाठी? फ्रेश होण्यासाठी. तर तुमच्यासारखे चित्र विचित्र सेल्समन घुसतात का? सेल्समॅन? मी सेल्समॅन नाही, मी प्रेषित आहे. प्रेषित. अरे तू प्रेषित. नाही ते सगळं ठीक आहे. नाव काय तुझं? माझं नाव बोगस. बोगस. बोगस असेल तुझं नाव. तुझं आडनाव असेल बोडस. माझं आडनाव मला माहिती तुला. नाही नाही ते ठीक आहे. मग आता मी मान्य सुद्धा करतो की तुझं आडनाव बोगस आहे बाबा. पण मग मला सांगा, तर तुम्हाला उपयोगाची वस्तू कशी कशी? अरे मग सगळे खोटे खोटे थोडे असतात आणि समजे खरे बोलणारे खरे थोडे असतात. मी बोगस असून एक जेन्युइन चीज आणली आहे. काय? अरे नाना धर्मानी मूढ तत्वनिजिता या संस्कृती राजते स्वयं भारत रुचिरात पदार्थ यत सर्वत्र एवढं सगळं बोलून एवढीशी मुळी काढली. असल्यामुळे तर रस्त्यावर बंधू विकतात. चल चल, मला नको सांगू काय. मी वैदुबिंदू भोंदुबिंदू नाही, मग? मी प्रेषित आहे. ते कळलं की बाबा. बरं जाऊ दे, ही मुळी कुठून आणली? ही मुळी माझे अरे हा काय जरा डोक्यावर पडलाय का रे? ह्याला विचारलं साधं की कुठून आणली मुळी? तिकडे जाऊन बसायची गरज आहे का काय? हिमालयातून. हिमालयातून सांगण्यासाठी इकडे जाऊन बसला. माझे फादर हिमालयात तप रात्रंदिवस तप टपाटे. मग आणि कंटाळा आला फिरता फिरता वनस्पती शोधायची आणि वनस्पती भेटता भेटता एक दिवस कैलास. अरे 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 हा अडकला वाटतं. पुढचं कोण सांगेल मला? उठ उठ उठ. कैलासवासी गेले आणि जाता जाता प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून मला ही मुळी देऊन गेले. चल चल चल, असल्या मुळ्या दाखवून तू माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकू शकत नाही. आणि डॉक्टर आहे डॉक्टर, ते पण डोळ्याचा. अरे या मुळीचा देखील डोळ्यांशी संबंध आहे. होय, बसा बसा या, बसा बसा. ही मुळीचा पाण्यासोबत घ्यायची आणि पातळ लेप करायचा. पातळ लेप करायचा आणि तिला असं उघडून घ्यायची. उघडून घेतलं आणि तिच्या सॅक्स ड्रॉप्स किती 6 ड्रॉप्स. ओके. हा ड्रॉप आय ड्रॉपच्या बाटलीत घालायचे. मग आणि मग ते ड्रॉप 2 ड्रॉप या डोळ्यात 2 ड्रॉप या डोळ्यात टाकायचे. आणि मग काय होतंय माहितीये? माणूस आंधळा होतो. एक्झॅक्टली. चल चल, उगाच काहीतरी सांगते. नाव घातल्यावर माणूस आंधळा कसा होईल? अहो प्रेमात पडणं म्हणजे दुसरे काय हो. पण मला अजूनही कळलं नाही, या मुळीचा आणि प्रेमात पडण्याचा कसा संबंध? थांबा सांगतो या. अहो 2 ड्रॉप या डोळ्यात घातले की साहजिकच माणूस डोळे बंद करतो. आणि जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याच्या समोरची पहिली व्यक्ती येते, त्याच्या तो प्रेमात पडतो. हा बेमान होणार नाही, बदलणार नाही. टोटल एकदम अंधाधुंद प्रेमात. बोगस. आडनाव कशाला मध्ये आणता? नाही मुलीला म्हणत होतो बोगस. पण तुम्ही सांगता ते खरंच खरंय? एकदम माझ्या परिमाणात निदान भाषांनी सांगितले. काय किंमत काय या मुळीची? 5,000 रुपये. 5,000? तरी कमी करा. होणार नाही. 2 शून्य तरी कमी करा. घासाघीस नाही, सवलत नाही. चल तू उगाच माझ्या डोळ्यात धूळ फेकू नको. मी तुझ्याकडनं 5,000 रुपयाचा तर गंडा लावूनच घेणार नाही, कळलं का? काय तुम्ही एकदम मध्यम वर्गीय असल्यासारखे बोलता. काहीतरी थोडं धडाडीच्या डॉक्टरांसारखं वागा. धडाडी दाखवायला माझी ना नाही बरं का. पण तुझ्यासारख्या असल्या घाणेरड्या सेल्समन कडनं मी हसून घेणार नाही. बस चल, एक मला सांग,
जर मी मुळी तुझ्याकडनं घेतली, मी ती वापरली आणि मग तुला पैसे दिले तर? ओके, ही घ्या मुळी, रात्री येतो, पैसे तयार ठेवा. म्हणजे तू माझ्यावर लगेच विश्वास ठेवला की? हा, मी कडके आहे पण मध्यमवर्गीय नाही आणि मी विश्वास ठेवायला घाबरत नाही. हे बघा, शहाणपणा करू नको बरं का माझ्यासमोर. मला सांग, ही मुळी मी वापरली, याचा गुण सुधारला आणि मी पैसे द्यायला काचकच केली तर दुसरी मुळी मिळणार नाही. दुसरी पण मुळी? मग प्रेमातून बाहेर काढणारी मुळी. मला सांग, एकदा प्रेमात पडले तर बाहेर कशाला पडायचंय? अहो, काही लोकांना प्रेमातून बाहेर काढावं लागतं, कंटाळतात एकाच माणसावर प्रेम करून करून. कारण की व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ अँड लव्ह, असे आमचे फादर सांगायचे. म्हणजे वरती धुमाकूळच आहे वाटतं. पण मुळी वापर करण्याच्या आधी परिणाम लक्षात ठेवा. चला, ऑल द बेस्ट. जादू, प्रेमाची जादू, नजरेची जादू. डॉक्टर पुंडलिक, यू आर द मॅजिशियन ऑफ द लव्ह. तुम्ही आता कोणालाही प्रेमात पाडू शकता आणि कोणालाही प्रेमातून बाहेर काढू शकता. बघू आता ही मुळी काय काम करते ते. चला. हो का? मला नाही ऐकवलं तुझी. दूर, तुझ्याहून दूर. आणि तू येऊ नको माझ्या पाठीमागे. आधीच डोकं फिरलंय. तू आलीस ना आता माझ्या पाठीमागे. आई शपथ, आई शपथ, आरडाओरडा करायला मी. वाचवा, मला वाचवा, कोणतरी वाचवा. अरे थांबलात कशाला? अजून आरडाओरडा कर, अजून ओरड. किती ओरडलास तरी या सामसूम समुद्र ठिकाणावर तुला वाचवायला कोणी येणार नाहीये. आणि मी आरामात तुझा विनयभंग करू शकते. आणि खरी गोष्ट तर ही आहे की विनयभंग करायला तुझ्यात काही नाहीच आहे. सोड, पोलीस, वाचवा, मला वाचवा. हे सोड, मी जातो रे बाबा इथून. जातो एकदा. ठीक आहे, तू जा. चल, चालती हो, चल निघ. ही आधी हाफ मेड होती, आता साफ मेड झाली हो. सुटलो बाबा हिच्या तावडीतून एकदाचा. अब्रुनिशीर वाचलोय, काहीही बरं वाईट न होता. आणि तुम्हाला सांगतो, हो, नवीन नवीन येत आहेत. काय रे, तू काय करतो इथे हिच्या बरोबर? आलास ना मुंबईत पळवून तिला डरपोक आल्या. नवनीत माझी आहे आणि मी तिच्या. आम्ही मुंबईत राहू नाही तर मांडवाला जाऊ. तू कोण आम्हाला विचारणार? नवनीत सांग याला, या गुरुवारी आपला साखरपुडा आहे आणि मी कोण आहे हे पोलीस सांगतील तुला. अरे दादा, पोलीस काय करणार? किडनॅपिंगचे केस. नवनीत सज्ञान आहे, समजलं? ए शोन्या, कसं असतं ना, मनात आलं ना कायद्याचं खाली डोकं वरपाई करते. असं असतं ना, मनात आणलं की पोलीस कायद्याचं खाली डोकं वरपाई करतील. ते करायला मी आणि हिची गाठ भाग पडू, समजलं ना? हे धमकी देतोय? ही धमकी नाहीये, भविष्य कथा नाही. भविष्य सांगते. हात दाखव तू तुझ्या.
अँड माय फूट. ती मुळी उगाळून त्याचे 6 ड्रॉप्स या 8 ड्रॉप्स मध्ये मी टाकले. आता मंदारच्या डोळ्यात हे 2-2 ड्रॉप्स घालायचे आणि त्याच्यासमोर मंजुषाला उभं केलं की आपलं काम फत्ते. घरात कोणी दिसत पण नाहीये आणि लुडबुड करायला पक्या सुद्धा नाही वाटतं. रोकुनी डोळे तू आला लुडबुड्या आपला लबाडा. काय कुठून आला? चिकन आणलंय. अरे वा. हा मी पटकन स्वयंपाक करतो, तू 2-2 बेग घे आणि ये जेवायला. चांगलंच. रोकुनी डोळे तू पाहू नको, पाहू नको, पाहू नको, पाहू नको. पक्या जरा इकडे एक काम आहे. बोल की. अरे आता मी बाहेर गेलेलो ना, हा मला काय दिसलं? काय मंदारचे डोळे एकदम लाल फडक झालेत. अरे दुपारची उतरली नसेल. अरे तसं नाही गावामध्ये डोळ्यांची साथ आली. काय सांगतोस? हा मग मी म्हंटल आपलं आपण काळजी घेतलेली बरी ना. मग एक काम करशील का? सांग ना. या आय ड्रॉप्सचे 2-2 ड्रॉप्स मंदारच्या डोळ्यात घालशील का रे? घालतो ना. बरं ऐक नाही का, काय पटपट सांग, मला पाय धुवायचे. काय झालं होतं पायांना? माझे पाय नाही रे, चिकन लेग आणले त्यांचे पाय. तू असं काहीतरी बोलत असतो मग बोलणे घातो उगाच. बरं पण मी सांगतो लक्षात ठेव, मंदार आला की त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये 2-2 ड्रॉप्स घालायचे आणि ताबडतोब मला बोलवायचं. समजलं? समजलं. जमेल ना रे तुला? अरे जमेल रे मला. नक्की जमेल? अरे नक्की रे बाबा. छे लय विश्वास. काय विश्वास नाही, मला कळलंय. मंदार आला की त्याला इथे बसवायचं, त्याच्या डोळ्यात 2-2 ड्रॉप्स घालायचे आणि लगेच तुला बोलवायला यायचं. जवळजवळ डॉक्टर झाला. काय रे इतक्यात थकलास? अजून लग्न व्हायचंय, हनीमून व्हायचंय, आटपून आलाच सगळं. नाही रे तुझी काही चूक नाही. आमचा बीच कसला रोमॅन्टिक आहे ना. तुमचा बीच छानच आहे हो, खरंच खूप छान आहे. अहो पण आमच्या बीच तो रास्कल मंदार टपकला ना, सगळं मूड स्पॉइल केलं राव. जाऊ दे रे, पण नाईट इज स्टील यंग. काय रे डोळे का चोरतोय? जाम चुरचुरतोय. बघू इकडं, आलेत की काय? डोळे आलेत की काय? बहुतेक तुमच्याकडे आयड्रॉप्स असतील ना काहीतरी. अहो डॉक्टरांकडं, आय स्पेशलिस्ट कडं आयड्रॉप्स नाही म्हणजे तर असं झालं की कॉलेज आहे पण कॅम्पस नाही. डॉक्टरांनी आत्ताच ग्लोव्ह दिले. बरोबर का? नको मी घालतो. जमेल का? अहो मी डॉक्टर आहे. मग वाटणार कधी? मी जातो आता स्वयंपाक करायचा आहे. चिकन आहे आज, चिकन. काय सांगता? मग चला. बरोबर आहे ना. ऐका ड्रॉप टाकले की ऍसिड. ऐक परमेश्वरा किती सुंदर. काय सुंदर. कोणाला बोलतोयस तू? किती नाहीये. मी मंजुषा आहे, मंजुषा. किती गोड नाव, मंजुषा. आणि त्या नावापेक्षाही सुंदर असं हे रूप, ही पारदर्शक कांती, ते हरणासारखे डोळे, हे रेशमासारखे लांब कडक केस. तुझंच मंजुषा, तूच ती मेरे सपनों की रानी, मेरे ख्वाबों की मलिका. अरे पण तू तर त्या नवनीतवर प्रेम करत होतास ना. पोरकटपणा, शुद्ध पोरकटपणा होता तो. पण मला आता कळून चुकलंय
ती तर नवनीत सारख्या नटव्या भावलीपेक्षा तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीशी लग्न करून मी खूप सुखी होईल. बुद्धिमान सगळे माझी अशी कुची कुची चेष्टा करतात. हे कुचेष्टा नाही मंजुषा, शुद्ध प्रेम आहे हे प्रेम. नवीन मी आतापर्यंत तुला एक साधा माणूस समजत होते, पण तू पण आता माझा फायदा घ्यायचा बघतोय. नाही नाही मंजुषा, माझं खरंच जीवापाड प्रेम आहे मंजुषा, खरंच. अरे अरे काय टण उड्या मारत गेलाय. सॉलिड दिसताय ते ड्रॉप्स. हे नवनीत, जस्ट लिसन टू मी. हे बघ, तुम्हाला किती समजायचा प्रयत्न केला ना तरी मी थांबणार नाहीये. मूर्ख आहेस तू. वाटत आहे यार. नवीनला पाहिजे तू. हो आत्ताच गेलाय तिकडं सुरूच्या मनात. अरे सुरूच्या मनात जायची काय वेळ आहे काही. हे नवनीत जातीस कुठं थांब. हे नवनीत डॉक्टर म्हणला काय आहे? मी काय म्हणतोय की गावात डोळ्यांची साथ आली आहे. तर डॉक्टर म्हणत होते तुमचे डोळे दुपारी त्यांना तांबडे बुडक दिसत होते. माझे हा अहो हे बघा, त्यांनी हे ड्रॉप्स पण दिलेत, हे घातले, हे डोळ्यात घातले की असे डोळे पांढरे होतील लगेच. हा? अहो म्हणजे पांढरे स्वच्छ होतील. बघू बघा ना. ठीक आहे घाला. हा, या. अहो, काय बसून झोपताय की झोपून बसताय? कोणी मानले हे? हा, ते कसं आहे आपल्याकडे सेटचं बजेट नाही ना. हो. डोळ्यात ड्रॉप्स घालतोय ना, हो. मग तोंड काय उघडताय? पोलिओचे ड्रॉप्स नाहीये. काय घातलं डोळ्यात? डोक्यात घेऊन बसताय. अरे डोक्यात नाही, डोळ्यात घातलंय. अरे माझे डोळे गेले रे. तुला विनोद का दिसतोय? मी डॉक्टरांना बोलतो. थांब इथे. डॉक्टर, डॉक्टर. हे पक्या युजेस काही टाकून डोळ्यात बघू दे डोळ्याची बाकी. कुठे गेला पक्या? मंजुषा, हे अगं येणं जवळ बस इथे. मी कधीपासून या क्षणाची वाट पाहत होते. हो का? माझी सांगायचं ना, तुला पाहिलं ना की माझं भान हरवून जातंय. बरं झालं मग. आता जर भान हरवलं असेल तर भान परत येऊ देऊ नकोस, नाहीतर परत माझ्याशी पुस्तड्यासारखं वागशील. कोण? मी? अगं तुझ्यासारख्या स्वप्न सुंदरशी कसा तुझ्यासारखं वागेल मी? तुझी ती पारदर्शक कांती, ते हरणीसारखे डोळे, ती लांब सडक उंची. कोणाचं वर्णन? तुझं. का सगळे माझी अशी कुची कुची चेष्टा सगळे? मगाशी तो नवीन सुद्धा माझ्या प्रेमात पडल्यासारखं करत होता. तू नवीन, तू हरामखोर का? तर मला तावडीतून सुटत नाही. माझ्या प्रेयसी हात टाकतो काय? अरे काय फक्त काय सांगतो? अरे हो, हे कुठे गेला? मी कुठे गेला सांग मला. मी सांगतो, तो इथेच बसला होता. मग मी त्याच्या डोळ्यात हे ड्रॉप्स घातले आणि मग तो उठला आणि माझ्या प्रेमात पडल्यासारखं करायला लागला. अरे वा, मंदार तुझ्या प्रेमात पडला म्हणजे प्लॅन सक्सेसफुल. हो, आणि कधी नाही ते मंजुषाचं मला मंजू म्हणाला. अरे वा, म्हणजे डोळ्यात टाकलेल्या ड्रॉप्सचा असर त्याच्या डोक्यावर झाला. मला तर जादूच झाल्यासारखी वाटतेय. जादूच आहे, जादूच आहे. तुला आनंद झाला ना? हो. बस तुझा आनंद माझा आनंद. पण एक प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम काय? मगाशी तो नवीन पण माझ्या प्रेमात पडल्यासारखं करत होता. कसं काय बरं? काय
कारण तो पण इथेच झोपलेला. आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा मी हेच ड्रॉप्स घातलेले. सत्यानाश. तू नवीनच्या डोळ्यामध्ये ह्या बाटलीत लावू शकतात. हा ही कसली वाटली? चल, कसली बाटली रे? शास्त्र आहे. मी काय म्हणतो, मंजूताई तुम्ही जा, आता जे काही असेल ते डॉक्टर बघतील. काय म्हणला? बघतील. जा मंजू, तू जा खरंच जा. 2 वादळांमध्ये विस्कटलेली नाव झाली मी. दादा मी जाते आता, थोडं मेकअप करून येते. कर चांगली यावर वरनं ती फेअर अँड लवलीची क्रीम पण लाव. ही पचॅक, ही चॅक. काहीतरी सॉलिड गोची आहे. अरे गोची नाही इकडे मी तुला सांगतो. इकडे मला सांगू नको. ही जादू आहे, जादू, नजरेची जादू. आपल्या बहिणीसारखं अलंकारिक बोललंच पाहिजे का? अरे अलंकारिक नाही रे, पण ही खरंच जादू आहे. मी ह्याच्यामध्ये जादूची मुळी उगाळून टाकली. मुळी 5,000ची आहे रे. 5,000? अरे तसल्यामुळे 2 रुपयाला मिळतात क्रॉफर्ड मध्ये. ही मुळी हिमालयातली. ही मुळी पाण्यात उगाळायची, त्याचे 6 ड्रॉप्स या आय ड्रॉप्स मध्ये टाकायचे आणि यातले 2 ड्रॉप्स आपल्या डोळ्यांमध्ये टाकले. काय होतं माहितीये, आपल्या समोर जी व्यक्ती येते ना तिच्या आपण प्रेमात पडतो. बोगस. तुला नाव कसं कळालं? अरे नाही रे, म्हणजे तू हे जे सगळं काही बोलतोय ते सगळं बोग नाही रे, पण तू जे सगळं काही सांगतोय ते आता इथे घडलेलं आहे. मग 2दा झालं. 2दा सगळं. ते पण तुझ्या मूर्खपणामुळे ना बाळा. कारण मी तुला काय सांगितलेलं, फक्त मंदारच्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स घाल. नवीनच्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स घाल. कोणी सांगितलं तुला? अरे पण तू जर विश्वासात घेऊन मला सगळं सांगितलं असतं तर मग कसं आहे माहितीये का, या मुळीची जोपर्यंत सिद्ध होत नाही की ती मुळी खरंच काम करते तोपर्यंत मला याची पब्लिसिटी करायची नव्हती. हट. अरे चलो यार, मी काय म्हणतो, आपण एक काम करू की हे प्रत्येक औषधाचा जसा अँटीडोट असतो तसा याचा पण काहीतरी अँटीडोट असेलच ना. आहे ना, पण त्या ह्या पहिल्या मुळीचे पैसे दिले ना की मग तो मिळणार आहे. जा मोठा शिकवायला आलाय मला. अरे हटो यार. तो मी काय म्हणतो, आपण एक काम करू, नवीन आणि मंदारला वेगवेगळ्या खोलीत बंद करून ठेवू आणि तुझ्या त्या छोट्या शेळीला दुसरीकडे बंद करून ठेवू आणि मग त्याच्यानंतर काय नवीन मुली आल्याशिवाय त्यांना बाहेर नाही काढायचं. पण या सगळ्यामध्ये नवनीतचं काय करायचं? तिला विश्वासात घेऊन सगळं सांगून टाकायचं. नाही, तिचा बाप बघितला ना कसलाय, उगाच मला बंधू समजून तुरुंगात टाकून देईल. पण जाऊ दे यार. 3 काय 3? गेल्या अर्ध्या मिनिटाच्या वेळात तुम्हाला 3दा यार असं बोललाय. मग अरे डॉक्टर, मी डॉक्टर. मी पण कंपाऊंडर आहे, कंपाऊंडर. तू थोडा जास्त शिकला म्हणून डॉक्टर झाला, मी थोडा कमी शिकलो म्हणून फक्त कंपाऊंडर झाला. आयला खरं बोलतो बाबा. चल एक काम करू, मी म्हणतो मी काहीतरी सोल्युशन काढतो. बस केली तेवढी कृपा खूप झाली. आता काही सोल्युशन काढू नको, काहीच बोलू नको. तू आधीच खूप कमी शिकलाय ना तू. मी जरा बीचवर जाऊन येते बरं. अरे एक काम करा, या खोलीत जा. मंजू, हे बघ ही मंजू कुठे गेली? हे काय हे पक्या नवीनला पाहिलं. हे हरामखोर. नवीन कुठे गेला? इथेच थांब, झुक गाडी आत्ताच आत गेली आहे. थांब इथे प्लॅटफॉर्म आहे. झुक गाडी आली की लगेच जा. आली झुक गाडी आली. हे हरामखोर पळतो कुठे? मिळाला झुक गाडीला अजून एक डब्बा मिळाला. मंजू, नवीन हरामखोर. अरे थांबा. मिळाला झुक गाडीला गार्ड सुद्धा मिळाला. अरे पक्या, हे सगळं काय चाललंय? ही पोरं टोळधाडीसारखी का पळतायत एका पाठोपाठ? अरे पोरं तर तरुण आहेत, समजू शकते मी त्यांचं. पुंडलिक या रणखंडात कशाला सामील
नाही नुसतं पोरखेळ चाललं. मॅडम! काय मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोल. असं नाही काही, बसा आधी. लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. मॅडम मला खरं सांगा, तुमचं डॉक्टर पुंडलिकांवर प्रेम आहे ना? काय आहे ना? हे बघ, प्रेम यासारख्या फडतूस कल्पना ना मला मूर्खपणाच्या वाटतात. मुळातच आपल्याला ना कोणीतरी प्रेम करावं, आपण त्यासाठी असुसलेलं असावं, ही निव्वळ एम्बॅरसिंग गोष्ट वाटते कधी कधी मला. तर सेल्फ लव्ह इज सफिशियंट. पण मॅडम मला तर असं वाटतंय की तुम्ही तुमच्या मनात प्रेम दडपून ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला वाटतं प्रेम म्हणजे रडारड, सेंटिमेंटॅलिटी, भावना विवश होणे वगैरे वगैरे. झालं तुझं सायको अनालिसिस करून. नाही, अजून एक गोष्ट आहे. बोल. मॅडम मला असं वाटतं की तुम्ही प्रेम करत नाही कारण तुम्हाला भीती वाटते ती रिजेक्शनची. तुम्हाला सुद्धा या सगळ्यांसारखंच रिजेक्शन डायजेस्ट नाही करता येत. आणि तुमच्या या इगोइस्टिक, रूड आणि भांडकुदळ स्वभाव मागे लपलेली आहे एक छोटीशी मुलगी, जिला झाडावरनं चिंच, बोरा, आवळे चोरून खायला आवडतं आणि सायकलवरती फिरायला डबल सीट मागते आणि गच्चीवर जाऊन तो उंच चंद्र बघते, पण प्रेम करायला घाबरते. वा वा वा, काय म्हणालेस? आहेस कंपाऊंडर फडतूस आणि आव्हानच जसं की सायकेट्रिस्ट. हा हो, असेल मी कंपाऊंडर, पण काम एका आय स्पेशालिस्ट कडे करतो. बरं मग म्हणजे त्यांच्या एवढं मला ज्ञान नाहीये, पण जेवढा माझा अनुभव आहे त्यावरनं एक गोष्ट सांगतो. बोल ना, बोल. हा, की तुम्ही तुमचे डोळे नाही बघितले सकाळपासून, कारण की गावात ना डोळ्यांची साथ आली. काय सांगतोय? हे काय तयारच आहे. ओ एक मिनिट, पण झुकझुक गाडी आली की मग गाला थांबायचे. बसा बसा. गाडी? अहो बसा हो तुम्ही. आणि लक्षात ठेवा, आय ड्रॉप्स घातले की मी सांगितल्याशिवाय डोळे नाही उघडायचे. बरं बरं, काय ते? हा. दादा! अरे आली झुकझुक गाडी. अरे तू अरे मॅडम डोळे उघडू नका. मॅडम डोळे उघडू नका. एक्सक्यूज मी डिअर लेडी. मंजू 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 हे मंजू नवीन तू आहेस होय? नवीन हे काय बडबडतेस तू? बीच वरून आल्यापासून सारखं मला टाळायला बघतेस. बीच वर तर किती रंगात आलो होतास. माझं गुणवर्णन करायला तुला शब्द पुढे पडत होते. हो का? आता एकच शब्द पुरे. पण एवढ्यातल्या एवढं तुला काय झालं? बीचवर कोणी करणी बिरणी केली की काय? कोणी करणी गिरणी केलेले मला माहित नाही, पण मला आता कळून चुकलंय की तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक करतोय. हे माताजी, माझ्याशी लग्न ही चूक? नाहीतर काय, तुला राईट स्वाईप करून मी चूकच केली आहे. आपण एकमेकांना बिलकुल मॅच होत नाही. आणि हा साक्षात्कार तुला अचानक झाला, अगदी जादू व्हावी तसा? करेक्ट करेक्ट. साक्षात्काराचा क्षण हा जादूचाच असतो. पण आता मी काय करायचं? सांगू काय करायचं? उद्या मुंबईला जायचं.
ठरल्याप्रमाणे त्या मंदारशी गुरुवारी एंगेजमेंट करायची आणि मग त्याच्याशीच लग्न करायचं. कुत्र्या माझं त्याला वाटतं तिच्याशी लावायला. वाटते तिच्याशी? अरे मगाशी तूच तर तुझ्या नवनीतवरच्या प्रेमाची जाहिरात करत होतास ना. आता घे, ती तुझीच आहे, ऑल युअर्स. हाय तू आणलंस का तुला इथं पळवून? आता ही तुझीच. हे काय चालवलंय दोघांनी? मी काय कोणी निर्जीव बसतोय कशी तू घे मी घे करायला? नाही नवीन नाही, तो एक अत्यंत सजीव सुंदर स्त्री आहे ग. पण त्याचं काय आहे ना, तुझा आणि माझा आता काहीही संबंध उरलेला नाही. आता फक्त मंजुषा आणि मंजुषा. काय रे, म्हणजे तू नाव घेतो तुझ्या गटारातून तेही 2-2 वेळा. अंगाला हात लावायचं काम नाही. असभ्य मवाली. मी असभ्य मवाली आणि तू कोण रे? दुसऱ्याच्या प्रेयसीवर हात टाकणारा सभ्य होय. कोण दुसऱ्याची प्रियसी? मंजुषा माझी आहे, समजलं? नवीन हे काय बडबडतोस तू? काय चाललंय? छान वाटतं ना ग आपल्यासाठी 2-2 लोकांनी भांडल्यावर. तासाभरापूर्वी भांडत होते माझ्यावरून आणि आता मारामारी करते तुझ्या साठीवर. नवीनला बोलतेस? माझा हातून सोडा इकडे तू काय किती काही सोडताय? टक्कल बिक्कल पडेल तुम्हाला. काय झालं? एवढा अपमान मी नाही सांगणार ना. हा बस बस काय आज जायचंय का? मग सरळ सांग ना यार. नवनीत कडी लावून घे, मंजू सुटली. तुला जाऊन काय झालं? तुला जायची गरज नाहीये. बाबा जेवढं जमेल तेवढी मी त्यांची मलमपट्टी केलेली आहे आणि एक पेग देऊन बसवलं. तसा तू तोंडावरनं दिसत नाही बरं का, पण तू आदमी हे काम कर. अरे मैं हुईच काम का. बरं पण या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती मात्र हरवली आहे. कोण रे? कोण कोण? कुठे गेली रे? कोणाबद्दल बोलतोय? अरे तुला चांगलंच माहितीये मी कोणाबद्दल बोलतोय रे. नाही रे, नाही मला नाही माहिती. तुझी सगळ्यात आवडती व्यक्ती कोण? पूर्वा. अरे माझं तिच्यावर प्रेम आहे हे मला माहितीये, पण जेव्हा तिने माझ्या तोंडावर सांगितलंय की तिचं माझ्यावर प्रेम नाही, तेव्हाच मी तिचा विषय सोडून दिला रे. म्हणूनच तर मी तिच्या डोळ्यांमध्ये किचन नाही 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 काहीतरी डोळ्यांमध्ये बोलता तू. एवढे मी 5,000 खर्च करून ती मुळी त्या ड्रॉप्स मध्ये घातली, तू काय केलं त्याचं मला सांग. काय
डॉक्टर रागात आहे. पण आज नको घेऊ सर. हे, चल. डॉक्टर पुंडलिक. थोडा. तुम्हाला एक गोल्डन थॉट सांगते मी. लव्ह इज ब्युटी. ब्युटी इज लव्ह. प्रेम कुरूपातल्या कुरूपाला देखील सुंदर बनवतं. आणि मग त्या अंतरामधला पुतळा. असा कसा मदन? अगं पूर्वा, तुझे डोळे बिळे फुटलेत का? काय डोळे फुटले? डोळ्याच्या डॉक्टरने असं धडधडीत खोटं बोलावं. नाही उलटे आता तर माझे डोळे खाडकन उघडले. प्रेमाचं पुरतं महत्व कळालंय मला. अंजन केलंय प्रेमाचं माझ्या डोळ्यात. अंजन, तू हे ऐकून तुझ्या डोळ्यात घातले? तुला सांग. तुमच्या पक्याने घातले माझ्या डोळ्यात. अरे पक्या, का असं करतोस तू यार? काय बिघडवलंय? मी अत्यंत उदात्त हेतूने हे ड्रॉप्स मॅडमच्या डोळ्यात घातले होते. पण मला कळत नाही की अविलक्षण देखणा माणूस आला तरी कुठून. काय फेशियल चाललंय का तुमचं? तो पण बघ की मानवर करून बैलासारखं खासवून घेतो. कुठे गेली? चालली कुठे तू? तिकडे जे आहे ना, ते तुमचंच आहे गाव? हा, मग त्याला असं लगोरी बांधल्यासारखं एकाला ठेवा. पण काही पण म्हणा बरं का, तुम्ही जी मुली दिली ना, त्यांनी काय एक नंबर काम केलं. नमस्कार. ते केस काय खरट्याने पिंचत. अरे हा माणूस कोण आहे? पहचान कोण? सॉरी हा तर आपला मुळीवाला आहे रे. हो. हा, बस चला कुठं बसताय? बसा. दुसरी मुली द्या पटकन. पहिले पैसे द्या. अरे पैसा क्या चीज रे? हा, मी तुला ऑनलाईन मारतो बघ. मारतो ना म्हणल्या. नाही कॅश. हे घ्या 5,000 रुपये कॅश. आता द्या. दुसरी मुली द्या. दुसरी मुली द्या. नाहीच आहे. व्हॉट टू डू? याला कोपऱ्यात घेऊन तुडू. तुला पोलिसातच देणार आहे चिटिंगची कंप्लेंट करून. चिटिंगची कसली कंप्लेंट? मी दिलेल्या मुलीचा परिणाम आला. अहो असं काय करताय? द्या ना दुसरी मुली, द्या ना. अहो द्या ना, हो दुसरी मुली द्या ना. काय चाललंय तुझं? काय चाललंय? अहो दुसरी मुली देऊन की आम्ही माझ्या पायावर धोंडा मारून घेऊ? एक तर अख्ख्या जन्मात मला अशी बाई मिळाली नाही. बाई म्हणाला हा? आणि त्यातही इतकी सुंदर सुरेख डॉक्टरीन बाई. काय आय लव्ह यू पूर्वे. आय लव्ह यू. अडकला परत. जा इंजेक्शन घे. इंजेक्शन. तू जिथे म्हणशील तिथे आपण. अगं पूर्वा, तो कुठून सुरू होतोय, कुठे संपतोय, कशाचाच वेळ नाहीये. चल. पण थांबा. मी काय म्हणतो, जायच्या आधी एक पेग घ्या ना. अरे दारू कसली पावते तू? काय करतोय? अरे असं घरी आलेल्या मेहमानला कोरडं कसं जाऊ दे. चालेल ना. आणि तू पण माझ्या गिलास मधून एक पेग घेऊन ये. चला या. तुला मी साथ देतो साथ. तुला ना चष्मा लागावा, चष्मा. अरे काय तू त्याला दारू कशाला पाजत बसला? कशा थांबवलं त्याला? अरे त्याला थांबवावं लागलं ना. पूर्वा मॅडम गेलं असतं तर कसं जमलं असतं. गेली असती बघितली असती आपण वाट. कशाची वाट? लग्न पत्रिकेची. हा? पूर्वा वेळेस लोकर बोगस. अरे डॉक्टर, मी तुला एक धक्कादायक बातमी देऊ का? आता ह्याच्यापेक्षा अजून मोठा धक्का बसेल असं वाटतंय का? हो डॉक्टर.
डॉक्टर पुंडलिक वर्धेहरी विठ्ठल येत आहेत. वर्धेहरी इकडेच आहेत. आता मी काय करू बोललो? इथे तिथे मागे. डॉक्टर पुंडलिक, डॉक्टर पुंडलिक, डॉक्टर कुठे आहेत? हे काय? अरे डॉक्टर, हा काय प्रकार चाललाय? काय झालं? काय प्रकार चाललाय हा? हो पण काय तुम्ही चिडताय? मला कळालं की नवनीत पळून आली आहे. पळून आली नाही हो, ती इकडेच आली आहे. म्हणजे इकडे कुठे पळून लांब गेलेली नाहीये. मग ती इकडे कशाला आली? आता तुम्ही माझ्यावर का चिडताय? तुम्ही सांगितलेलं काम मी तिकडेच केलं ना, तिला समजवण्याचं. मग ती इकडे कशाला आली? आता कशाला आली? हे बघा, तुम्ही स्वतःच्या चष्म्याच्या डोळ्यांनी बघा तिकडे. गुड इव्हनिंग वर्धे साहेब. काय पाजलं त्याला? किती पाजलं? एवढी नम्रता ह्याच्यामध्ये? यू कॅरी ऑन, यू कॅरी ऑन. आमच्या पार्टीला आलाय. अरे वंदना, तू आलास नवनीत बरोबर? मग ठीक आहे. मला कळालं नवनीत नवीन बरोबर आलाय. मला तर टेन्शनच आलं. म्हटलं एंगेजमेंट होतीये की नाही. काय होणार? होणार म्हणजे होणार. म्हणजे तू पटवलंस ना तिला? कोणाला? अरे नवनीतला. तिला पटवायचा काय संबंध? माझी एंगेजमेंटच्या गुरुवारी होणार आहे, तेही मंजूषा बरोबर. काय? यश. ते कसं आहे, आमच्या दोघांवर एकमेकांना खूप प्रेम आहे आणि सांगता येत नाही हो. प्राण फारच कासावीस झाले तर डायरेक्ट लग्न. डायरेक्ट लग्न? तेही मंजुषा बरोबर? शुद्धीत आहेस ना? नाही, तसं थोडा मजेत आहे, पण लग्नाच्या बाबतीत न मजा. म्हणजे तू मंजुषा सोबत मजा करण्याच्या आपलं लग्न करण्याच्या वाटा करतोस? हा, कारण माझा आणि नवनीतचा आता काही संबंधच नाही. शॉकिंग, सिम्पली शॉकिंग. पण असल्या नालायकपणानं तू मला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतोय तर फॉरगेट इट. नवनीतची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार. या गुरुवारीच होणार. ते तुझ्याशी नाही तर त्या नवीनशी. जावई बापू आला. मी तुमचा अहो ते रुसवे फुगवे जाऊ द्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला. मी पहिल्यांदा तुम्हाला नकार दिला ना म्हणून. पण म्हटलं चूक आपण केली तर पळपण आपणच खावी. तर ते गुरुवारी एंगेजमेंटचं फिक्स ना? शुअर, मी तयारच आहे. फक्त तेवढं आपलं एक चेंज करूया. नवनीत वेट्स मंदारच्या जागी नवनीत वेट्स नवनीत करून टाकूया. यस. नवीन वेट्स मंजुषा. कुठल्या शेवटचं सांगतो, मंजुषाशी लग्न मी करणार आहे. दाखवतो दात थोडी म्हणलो होतं, नाव घेतलं तर. म्हणजे तुम्ही दोघेही मंजुषा बरोबर लग्न करणार? तर मग माझ्या मुलीशी कोण करणार लग्न? एक मिनिट. आला तर ये ना. चल. अरे अरे आता बघा, तुम्ही मला थांबवलं आणि मी थांबलो. थँक्यू. नाव आस्क मी वाय. कारण सवर टाइम नाही हो. आणि दारू पीने के लिए तो सिर्फ बहाना चाहिए. पण अहो तुम्ही तर घाईघाईत निघाला होतात ना मॅडमला घेऊन. अहो मग मला इच्छा नव्हती हो. इच्छा म्हणजे मला कळालं नाही. बसा तुम्ही, बसा. आता बघा, त्या डॉक्टरीन बाई आणि मी असा भनंग. आणि एक लक्षात ठेवा, औषध त्यांच्या डोळ्यात आहे, माझ्या नाही. प्रेमात त्या आहे, मी नाही. बरोबर आहे हो. पण आपल्या प्रेमात पडलेल्या बाईला आपल्यापासून दूर ठेवणं खूप अवघड आहे हो. तुम्ही फारच छान करताय. पण बघा ना, म्हणजे आमच्या पूर्वा मॅडम आता काहीतरी करायला हवं ना. अशा कशा वाद? दुसऱ्या मुलीच्या दिशेने हे बोलणं दिसतंय. आता तुम्ही ओळखलंच आहे तर द्या ना दुसरी मुली. दुसरी मुली नाहीच आहे हो. पण काहीतरी सोल्युशन असेल ना, म्हणजे या प्रॉब्लेम. सोल्युशन आहे. आता ऐका, पहिले जे मी मुळीयुक्त आय ड्रॉप दिले तेच ड्रॉप पुन्हा 2 ड्रॉप घाला. आणि यावेळेस लक्षात ठेवा, योग्य त्या माणसाला घालायला सांगा. समजलं. मग सगळं नीट होईल. समजलं. ऑल द बेस्ट.
डॉक्टर सोल्युशन मिळालेलं आहे. बाय बाय स्वीटी. फोकस डार्लिंग, तुझ्या विरहात मला खूप एकटेपणा जाणवतोय. यार पूर्वा असं काय करते, ये इथं बस, डोळ्यात ड्रॉप्स टाकू आपण. ये मी मगाशीच टाकले ड्रॉप्स. असं काय करते, 2 तास झाले ड्रॉप टाकून. ये बस. तर माझा मूड चांगला तर मी आज टाकले. नाही मी टाकतो ना आता, परत रिस्क नको. ऐको, काय खराब आहे ड्रॉप्स. पुन्हा एक पहिली डेट वाले टाकले की काय. पावलाट कुठचा. डॉक्टर पुंडलिक, हा काय डोळे उठारून बघताय. लांब राहत, लांब थांबायचं, लांब. एक हात लांब. सावधान बुच्चे. बाटली चुकली वाटतं. नाही, मला लहानपणापासूनच माहिती होतं की तुमच्या मनात माझ्याबद्दल फालतूच कल्पना आहे. नुसते फालतू. पण आज मी फायनल सांगते बरं. काय ना, फायनल सांगतेय की माझं तुमच्यावर बिलकुल सुद्धा प्रेम आहे. ही काय सांगायची पद्धत झाली. ये इकडे. बसते काय, चल आता आपण फ्युचरचा विचार करू. मग आता गेले ते दिवस तर. माझा एवढा अपमान झालेला असताना तू एक आम्हाला सांगतोच कसं. पण ऐक ना, हे बघ, जर त्याला त्या मंजुषाचे लग्न करायचं असेल ना, तर त्याचे डोळे आले काय आणि गेले काय मला काही फरक पडते. आय जस्ट डोंट केअर पक्या. पण ऐक ना, नाही. I don't care. असा लोळवलाय त्या मंदारला तू. असा जोरात घेतला त्याचा चावा. ये तुझ्या नवीन जखमांना आपण नवीन मलम लावू. नवीन नको, अशाच राहू दे या जखमा. या वीरांच्या जखमा बर ठीक आहे, मग आयड्रॉप्स घालायची वेळ झाली. आयड्रॉप्स तरी घालून घेऊ. नको नको, त्या आयड्रॉप्स मगाशी डोळ्यात घातलं तर माझं तोट दुखायला लागलं. नको आयड्रॉप्स. हे बघा, वीरांच्या जखमा मिरवणारे आयड्रॉप्स कोण घाबरतं आयड्रॉप्सला. आयड्रॉप्स आयड्रॉप्स टाकल्यासारखं करायचं आणि मागच्या मागे फेकून द्यायचं. जुनी ट्रिक आहे. मग तूच का नाही टाकत त्याच्या डोळ्यात आयड्रॉप्स. माझं अडलंय याच्या डोळ्यात आयड्रॉप्स टाकायला. मॅडम टाका त्याच्या डोळ्यात आयड्रॉप्स. स्वीटी पाय जवळ ये ना. आता कशाला आलाय माझ्या मागे लाडीगोडी करायला.
चिड करणार म्हणून आलास ना? अगं काही काय बोलतेस नवनीत? मी कधीतरी तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार तरी केलाय का ग? अहो बघा ना काय बोलते. बघ ना काय बोलतोय. अरे ते फरवरी हा महिनाच असा है न जाने कितने दिलों को तोड़ती है कम वक्त गौर फरमाइएगा न जाने कितने दिलों को तोड़ती है कम वक्त फरवरी यूं ही नहीं किसी ने इसके दिल लगाए. मी काय म्हणतो तुम्ही आता सोबत आलाय ना. अरे मग राहा ना. इथं बसतो ना. मला तर आश्चर्य होतो गड्या. कशाचा? तरुणांनी आपसात बंद करून एखादी तरुणी कोणाची ही ठरवण्याची पद्धत आता कालबाह्य झाली असेल असं मला वाटत होतं. पण तुम्ही तर आता ह्याचा अर्थ काय समजायचा? हा आता तुम्ही नवनीतची एंगेजमेंट लावून द्या त्या नवीन सोबत. अरे पण काय झालं? खूप चावलाय हो. माझ्या शोध्या राहते ते. पण येत्या 4 दिवसात तुमची टाळकी परत फिरणार नाही ह्याची काय गॅरंटी? वर्धे साहेब गॅरंटी तर कशाचीच नसते. आपण फक्त आशा करू शकतो की सगळं नीट होईल. मंदार हे बघ्या मंदार कुठे? मी इथे. अरे इथं पण गरजेचं. वर्धे साहेब तुम्हाला एक सांगतो. तुम्ही गुरुवारी जे जुहू सेंटर बुक केलंय आता त्याचा एक पैसा वसूल होणार आहे. कारण की आता तिकडे 1 नाही 2 नाही तर 3 एंगेजमेंट होणार आहे. आमची तयारी आहे. कमाल आहे गड्या. मी 2 जणांच्या प्रेमाचा प्रश्न सोडवायला आलो होतो म्हणजे ते बघतो तर काय 6 जणांच्या प्रेमाचं यशस्वी कहाणी. वा वा. हे माणसाने समजायचं तरी काय? हे प्रेम म्हणजे असतं तरी काय सांगू शकतो वर्धे साहेब.